तर नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन नंबर 6च्या एका धक्कादायक व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तर वेलकम बॅक मित्रांनो. ह्या व्हिडिओमध्ये काय तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला धक्का बसणार आहे, कारण बिग बॉस मराठी सीझन नंबर 6च्या घरातून एक धक्कादायक एलिमिनेशन झालं, एक शॉकिंग एलिमिनेशन झालं आहे. हे एलिमिनेशनची न्यूज ऐकल्यावर काही लोक खुश पण होतील आणि काही लोकांना एकदम धक्का लागेल, आणि जी लोक खुश होणार आहेत त्यांना पण धक्का बसणार आहे. तर मित्रांनो, चला सुरू करू या व्हिडिओमध्ये. भाई खरंच धक्का लागणार आहे, तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन नंबर 6च्या एलिमिनेशन अपडेट जाणून घेण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो, कालच हे एलिमिनेशन झालं आहे. काल सेटवर ही एलिमिनेशन घडलेलं आहे आणि काल भाऊच्या धक्क्याचं शूटिंग संपलेलं आहे. तर मित्रांनो, हे एलिमिनेशन जाणण्या अगोदर वोटिंग ट्रेंड्स काय होते ते एकदम झटपट जाणून घेऊया की, आणि नंतर तुम्ही बघायलाच कशानुसार एलिमिनेशन झालं आहे. तर मित्रांनो, वोटिंग ट्रेंड्समध्ये नंबर 7वर संस्कृती होत्या, तर नंबर 6वर होत्या प्राजक्ता शुक्रे. नंबर 5वर कोण होतं, तर नंबर 5वर होते प्रभू. तर नंबर 4वर होती दीपाली सय्यद. नंबर 3वर कोण होतं, नंबर 3वर रुचिता जामदार, आणि नंबर 2वर सागर कारंजे, आणि नंबर 1वर होती राज्य करत तन्वी कोलते. तर मित्रांनो, हे होते वोटिंग ट्रेंड्स बरोबर. तर वोटिंग ट्रेंड्सनुसार एलिमिनेशन झालं आहे की नाही ते पण बघणार आहोत. तर मित्रांनो, कोण गेलं आहे खराब आहे, दी शॉकिंग अपडेट काय आहे. तर मित्रांनो, ते जाणण्या अगोदर आपण जे लोक नॉमिनेट होते त्याच्यातला जो पण सेफ होईल त्याला एक्झिट करूया, नंतर मग तो ट्विस्ट भेटेल आपल्याला. तर मित्रांनो, एवढे जण नॉमिनेट होते, 7 जण नॉमिनेट होते. तर मित्रांनो, आता ह्या 7 जणांपैकी एक आपण सेफ करणार आहोत, आणि जो पण एंडला राहील तो इविक झाला आहे असं तुम्ही समजून टाका मित्रांनो. तर जो कंटेस्टंट यांच्यामध्ये सेफ आहे, भाई काय त्याच्यात विषयच नाही आहे. वोटिंग ट्रेंड्सनुसार आणि बिग बॉस पण घालवणार नव्हते तेव्हा तन्वी कोलते ही सेफ आहे. आता राहिले फक्त 6. या 6मध्ये तुम्हाला काय वाटतं, कोण झालं असेल सेफ? वोटिंग ट्रेंड्सनुसार झालं असेल की एकदम काहीतरी शॉकर झालं असेल? तर मित्रांनो, ह्या 6मध्ये आता जो कंटेस्टंट सेफ झाला आहे तो ह्या आठवड्यात खूप चांगला खेळला आहे, आणि तो आहे कॉमेडी किंग, अर्थात सागर कारंडे हे सेफ झालेले आहेत मित्रांनो. तर आता काय, आता उरले फक्त 5. आता एकदम असा धोका दिसतोय का तुम्हाला कुठे? तुम्हाला वाटतोय तो कंटेस्टंट नाही गेला आहे, मी तुम्हाला आधीच सांगतोय तो नाही गेला आहे. तर मित्रांनो, आता जो कंटेस्टंट इथे सेफ झाला आहे, म्हणजे मी इथे सेफ दाखवणार आहे तुम्हाला, तो कंटेस्टंट आहे काटा मेंबर, आणि तो आहे दीपाली सय्यद. आता उरले फक्त 4. या 4तला एक कंटेस्टंट गेला आहे. कोण वाटतंय तुम्हाला? आत्ता कमेंट करून मला नक्की सांगा. तर मित्रांनो, आता जो कंटेस्टंट याच्यामध्ये सेफ झाला आहे हे समजल्यावर तुम्ही म्हणाल नक्की गेलंय तरी कोण? मित्रांनो, आता जो कंटेस्टंट मी सेफ करणार आहे त्या कंटेस्टंटचं नाव आहे, तो पण काटामधून आहे, आणि त्या कंटेस्टंटचं नाव आहे प्रभू शेळके. आता उरले फक्त 3, आणि ह्या 3मधनं जर एक कंटेस्टंट सेफ झाल्यावर तुम्ही म्हणाल काय झालं आहे नक्की? शॉक बसेल तुम्हाला मित्रांनो. आता ह्या 3घांमध्ये जो कंटेस्टंट सेफ झाला आहे तो आहे या सीझनचा नवीन कंटेस्टंट. मित्रांनो, वाईल्ड कार्ड कंटेस्टंट संस्कृती ही सेफ आहे, आणि ह्या दोघांमधला इविक झाला आहे कंटेस्टंट. आता तुम्हाला शॉक खूप बसत असेल ना, की भाई प्राजक्ता जाईल किंवा रुचिता जाईल. कोणाला वाटते रुचिता जाईल? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, जो कंटेस्टंट बिग बॉस मराठी सीझन नंबर 6च्या घरातून इविक्ट झाला आहे, ती शॉकिंग न्यूज ही आहे. बिग बॉस मराठी सीझन नंबर 6च्या घरातून सर्वात शॉकिंग एलिमिनेशन झालेलं आहे, आणि त्या कंटेस्टंटचं नाव आहे रुचिता जामदार. मित्रांनो, रुचिता जामदार ही बिग बॉस मराठी सीझन नंबर 6च्या घरातून इविक झालेली आहे, आणि ही खूप खतरनाक न्यूज आहे. कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि मित्रांनो, सिक्रेट रूम ट्विस्टचं म्हणाल, जर सिक्रेट रूम ट्विस्ट असली तर नक्की व्हिडिओ बनवेन मी आणि तुम्हाला नक्की सांगेन. तोपर्यंत मला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बिग बॉस मराठी सीझन नंबर 6च्या अशाच नवनवीन अपडेटसाठी, वोटिंग ट्रेंडसाठी, पॉप्युलरिटी पोलसाठी, किंवा कोण गेलंय घराबाहेर, अशा सगळ्या व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका.